हॅलो गाईज, वेलकम टू GS करिअर मेंटॉर. तर आज आपल्यासोबत आहे चेतन सर. तर आपण सर्वात पहिले चेतन सरांचं स्वागत करूया. तर सर्वात पहिले मी चेतन सरांचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड सांगतो. सरांनी इंजिनिअरिंग केली आहे फ्रॉम बारामती कॉलेज. त्यानंतर सरांनी MBA केलं आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट पुणे. तसंच सर मागच्या 4 वर्षापासून कॉर्पोरेट लाईफमध्ये सुद्धा वर्क करत आहे. सरांनी 1.5 ते 2 वर्ष सेंट गोवेंमध्ये काम केलं आहे आणि सध्या सर ॲज अ मार्केटिंग मॅनेजर म्हणून डोर्माकाबा या कंपनीत कार्यरत आहे. तर आपण आता थोडक्यात आपला हा जो इंटरव्ह्यू असणार आहे की MBA का करावं, कॉर्पोरेट लाईफ कशी यावर असणार आहे. तर मी आता सरांना सर्वात पहिला प्रश्न विचारतो की सर, मुलांनी MBA का करावं, कुठले गुण बघावे मुलांनी, त्यांच्याकडे काय बघावं की त्यांनी MBAकडे वळावं. तर MBA का करावं हा आमचा पहिला प्रश्न आहे. तर पहिले तर तुम्ही हे बघितलं पाहिजे की तुम्ही MBA करण्यासाठी तुमच्यात त्या आवश्यक त्या क्वालिटीज आहेत का. जर तुम्हाला वाटतंय ते आवश्यकता क्वालिटी तुमच्यात आहे तर तुम्ही नक्की MBAला जावं. आणि माझं पर्सनली असं मत आहे की मी इंजिनिअरिंग केलं आहे आणि इंजिनिअरिंगनंतर MBAला येतो आहे. तर मी ज्यावेळेस MBA ॲज अ करिअर म्हणून चॉईस करत होतो, माझं पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणून, त्यावेळेस मी जो विचार केला होता तोच तुमच्यासमोर आज मांडतो आहे. आणि त्यानं माझं कॉर्पोरेट लाईफमध्ये काम करतानासुद्धा तो विचार माझा तंतोतंत जुळला. तर त्यात असं आहे की इंजिनिअरिंग केल्यानंतर तुमचं जे क्षेत्र असतं ते तुमच्या फील्डशी रिलेटेड असतं. म्हणजे तुम्ही जर मेकॅनिकल इंजिनियर आहात तर मेकॅनिकल फील्डशी तुमचं करिअर जे आहे ते रिस्ट्रिक्टेड होऊन जातं. त्यानंतर तुम्ही IT इंजिनियर असाल तर IT फील्डशी. फार कमी वेळा असं होतं की एखाद्या IT कंपनीमध्ये एखाद्या मेकॅनिकल स्टुडंट लागतो. ते आधीच्या काळात होत होतं, आता तसं नाही आहे. आता तुम्हाला IT इंजिनियरच हायर करतात IT कंपनीजसुद्धा. त्याच्यामुळे एक क्षेत्र तुमचं रिस्ट्रिक्टेड असतं. आणि जनरली आजकाल जो ट्रेंड आहे तर प्रत्येकजण पोस्ट ग्रॅज्युएशन करतो, ग्रॅज्युएशनवर कोणी थांबत नाही. तर तुम्ही BE केल्यानंतर परत MAला जर पोस्ट ग्रॅज्युएशनला गेलात किंवा MTechला गेलात तर त्यानंतर तुम्ही तुमचं क्षेत्र अजून नॅरो डाऊन करतात, तुमच्या संधी अजून तुम्ही कमी करतात. नो डाऊट तुमचं स्पेशलायझेशन होतं, त्यातले तुम्ही मास्टर असतात. जसं तुम्ही BE मेकॅनिकल केल्यानंतर डिझाईनमध्ये MTech करायला गेलात तर डिझाईनमध्ये MTech केल्यानंतर तुमचं क्षेत्र अजून नॅरो होऊन जाईल आणि तुम्हाला फक्त डिझाईन रिलेटेड जॉबला तुम्ही अप्लाय करू शकता. या उलट ज्यावेळेस तुम्ही MBAला जातात तर MBA म्हणजे ओपन मार्केट आहे. त्यात MBA मार्केटिंगला तुम्ही जर जाल तर त्यानंतर तुम्ही इंजिनियर असलात तरी तुम्ही इंजिनिअरिंग फील्डमध्ये अप्लाय करू शकता, जिकडे तुमचे MBA स्किल्स पण यूज होतील. मेकॅनिकल कंपनीजमध्ये MBA स्किल्स पण यूज होतील आणि तुमचं डोमेन नॉलेज जे तुमचं इंजिनिअरिंगचं नॉलेज आहे ते सुद्धा यूज होईल. त्यानंतर जर तुम्हाला बऱ्याचदा असं फील होतं की आपण जवळपास सर्वच मुलं सरसकट इंजिनिअरिंग करतात, तुम्हाला फील्ड चेंज करायची असेल, तुम्ही फायनान्समध्ये चांगले असाल, तुम्ही फायनान्शियल कंपनीमध्ये सुद्धा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असून सुद्धा फायनान्शियल कंपनीमध्ये तुम्हाला घेतलं जातं, बँकांमध्ये किंवा निरनिराळ्या फायनान्शियल बॉडीजमध्ये घेतलं जातं. IT कंपनीजमध्ये तुम्ही इझिली एंटर करू शकतात. त्यामुळे MBA ही बेसिकली मॅनेजमेंट फील्ड आहे, ज्याच्याकडे मॅनेजमेंट स्किल्स आहे, ज्याच्याकडे बोलायची टॅक्ट आहे, जो एक्स्ट्रोवर्ट आहे, तो इझिली कुठल्याही फील्डमध्ये एंटर करू शकतो आणि तिथं आपलं करिअर घडवू शकतो. तो बेसिक रिझन हेच आहे वाय MBA. तर MBAमध्ये गेल्यानंतर तुमच्यासाठी स्कोप खूप मोठा असतो आणि अपॉर्च्युनिटीज तुम्हाला खूप साऱ्या अपॉर्च्युनिटी, इव्हन गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज मिळतात. त्यामुळे MBA करावं. ठीक. तर सर म्हणजे थोडक्यात अपॉर्च्युनिटी खूप जास्त आहे हे तुमचं म्हणणं आहे. तर आता मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे सर की एखाद्याकडे कुठल्या क्वालिटीज असाव्या की एखाद्याने असं कधी म्हणावं की सर माझ्याकडे ह्या क्वालिटीज आहेत तर मी MBAला जाईल. तर अशा कुठल्या क्वालिटीज असाव्यात, म्हणजे तुम्ही पण ज्यावेळेस ग्रॅज्युएशनमध्ये होतात त्यावेळेस तुम्हाला कळालं असेल की माझ्यामध्ये ह्या क्वालिटीज आहेत तर मी ऑप्ट करतो म्हणजे MBA वगैरे. तर कुठल्या क्वालिटी असाव्या त्या मला तुम्ही सांगा. खूप चांगला क्वेश्चन आहे हा, कारण आजकालच्या जगामध्ये आपण जे करिअर आपलं चॉईस करतो ते बाय चान्स चॉईस आपण ते निवडत असतो. बाय चॉईस फार कमी वेळा निवडतो, ॲटलिस्ट ग्रॅज्युएशन तरी. त्यामुळे बऱ्याच मुलांना असं वाटू शकतं जेव्हा इंजिनिअरिंगला जातात त्यावेळेस त्यांना गेल्यानंतर असं कळतं लॅक ऑफ नॉलेजमुळे की अरे ही फील्ड तर माझ्यासाठी नव्हती, माझे मॅनेजरियल स्किल्स जास्त चांगले आहेत. होऊ शकतं, परत बऱ्याच लोकांसोबत तसं होतं, माझ्यासोबत पण तसं झालं होतं. तर तुम्ही कुठलंही ग्रॅज्युएशन करत असाल, पहिली गोष्ट म्हणजे MBAसाठी फक्त ग्रॅज्युएशन लागतं. मग तुम्ही कुठल्याही प्रकारचं ग्रॅज्युएशन केलं असाल तरी तुम्ही MBAला जाऊ शकतात. हा सर्वात मोठा बेनिफिट आहे. त्यामुळे ज्यावेळेस जर तुम्ही आता ग्रॅज्युएशनला असाल तर ग्रॅज्युएशन करत असताना तुम्ही स्वतःकडे ऑब्झर्व करा. आणि एक सर्वात मोठी गोष्ट असते MBAसाठी, ते म्हणजे तुम्ही एक्स्ट्रोवर्ट आणि आउटस्पोकन असायला हवं. तुम्हाला बोलायची सवय असावी आणि तुम्हाला
इंट्रोवर्ट नसावं, की स्वतःच राहतात, पब्लिकमध्ये बोलायला थोडंसं भीती वाटते किंवा स्टेजवर बोलायला थोडी भीती वाटते. ह्या स्किल्स असतील तर तुम्ही त्याच्यात मोस्टली तुम्ही त्याच्यात जायला नको असं मला वाटतं, मोस्टली मार्केटिंगसाठी तरी. आणि कारण तुम्हाला पुढे मग सेट व्हायला फार वेळ लागेल तुमच्या त्या स्किल्स नसतील तर. त्यानंतर तुमच्यात थोडे मॅनेजरियल स्किल्स पाहिजे. जसं तुम्ही इंजिनिअरिंगला असताना बरेच कॉलेजचे कार्यक्रम असतात, त्या इव्हेंट ऑर्गनाईज करण्यामध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट वाटत असेल, थोडं टेक्निकल ला जाऊन जर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्ही ॲक्टिव्ह असाल, तर अशी ॲक्टिव्ह पर्सनॅलिटी असल्यावरच तुम्हाला तर तुम्ही ओळखू शकतात की मी MBAसाठी जाऊ शकतो आणि MBA माझ्यासाठी खूप चांगला स्कोप असू शकतं. तर सर्वात मेन आउटस्पोकन आणि एक्स्ट्रोवर्ट असलो तरच आपण MBAमध्ये खूप चांगलं करिअर घडवू शकतो. तर सर आता MBA जे असतं ते शक्यतो तुम्हाला कुठलंही ग्रॅज्युएशन केल्यानंतर करता येतं. तर BE+ MBA केल्यानंतर काही फायदे आहेत का? म्हणजे जो इंजिनिअरिंग करतो आहे त्याला काही फायदा होऊ शकतो का MBA केल्यानंतर? जेव्हा मी BE नंतर MBA केलं, आता त्या गोष्टीला 5 वर्ष झाली असतील जास्त, म्हणजे मी MBAला ॲडमिशन गेली त्या गोष्टीला तर 6 ते 7 वर्ष झालेत. त्यावेळेचा काळ थोडा वेगळा होता. आता कदाचित ह्या क्वेश्चनला तुम्हाला सामोरं जावं लागणार नाही जो गौरवने मला विचारला आहे. पण मी ज्यावेळेस MBAला गेलो त्यावेळेस खूप लोक मला विचारायचे की अरे BE नंतर MBA का? MBA तर BBA नंतर करण्याचं क्षेत्र आहे. तर ही एक छानशी पण थोडी चुकीची संकल्पना लोकांच्या मनात आहे की जसं ME नंतर BE नंतर ME असतो, BSc नंतर MSc करतात, BA नंतर MA करतात, तसं BBA नंतरच MBA करावं, ही टोटली चुकीची समज आहे. कसं आहे, आपल्या मार्केटमध्ये खूप साऱ्या प्रकारच्या कंपनीज असतात. तर MBA म्हणजे मॅनेजरियल कोर्स आहे. ठीक आहे, तुम्हाला मॅनेजमेंट स्किल तुम्ही मोस्टली टेक्निकल पार्ट्समध्ये न जाता त्या कंपनीच्या मॅनेजमेंटच्या पार्ट्समध्ये वर्क करतात, मॅनेजमेंट कल्चरमध्ये वर्क करतात. मग ते मार्केटिंग मॅनेजर असो की फायनान्शियल मॅनेजर असो. त्यावेळेस जनरली बघितलं जातं की तुमचं बॅकग्राऊंड काय आहे. जर एखादी कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे किंवा SKF आहे जी बिअरिंग मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, एखादी बॉयलर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, अशा टाईपचे प्रोडक्ट्स विकण्यासाठी ते स्ट्रिक्टली प्रिफर करतात की MBA बॅकग्राऊंड असलेले व्यक्तीच BE बॅकग्राऊंड असलेले व्यक्तीच त्यांना हायर करायचे असतात. आणि जर तुम्ही IIM जे टॉप इन्स्टिट्यूट आहेत इंडियातले, टॉप इन्स्टिट्यूट म्हणजे IIM अहमदाबाद, बँगलोर, कलकत्ता, तर अशा ठिकाणी जर तुम्ही बघितलं आणि जाऊन एक सर्वे केला की किती तिथं येणारे MBA करणारे विद्यार्थी किती % त्याच्यामध्ये इंजिनियर आहेत, तर तुम्ही शॉक व्हाल हे ऐकून की जवळपास 90% लोक इंजिनियर्स असतात. आणि सर्वात पहिली प्लेसमेंट फायनान्शियल कंपनी जरी असली तरी कंपनीज इंजिनियर्सला हायर करण्यामध्ये जास्त इंटरेस्टेड असतात. परत त्याच्यामुळे इंजिनियर्स जर तुम्ही असाल तर तुम्ही एक प्लस पॉईंट तुमच्याकडे नक्कीच असतो. कारण जरी ते फायनान्शियल कंपनीज जसं मी सांगितलं तरीसुद्धा ते इंजिनियर्स प्रिफर करतात. कारण की एक बॅक ऑफ द माइंड एक माइंडसेट आहे मार्केटमध्ये की इंजिनियर्स जास्त स्कॉलर्स असतात. ते पर्सन टू पर्सन डिपेंड करतो, पण जनरली एक माइंडसेट आहे की इंजिनियर जास्त स्कॉलर असतात आणि त्यांना घेतलं तर आपले जरा जास्त फायदा होईल कंपनीला. त्याच्यामुळे फायनान्शियल कंपनीमध्ये सुद्धा एक सॉफ्ट कॉर्नर सिलेक्शनच्या वेळेस इंजिनियर्सला दिला जातो. दुसरी एक गोष्ट आहे की सुरुवातीला इंजिनिअरिंगला तुम्ही गेलात कारण की तुम्ही 12वीपासून डिसाईड नाही करत की तुम्हाला MBA करायचं आहे. तर एक आज आपल्या इंडियामध्ये जो रिसेशनचा रेट आहे, जितके बेरोजगार तरुण आहेत आणि जितकं कॉम्पिटिशन आहे प्रत्येक जॉबमध्ये, तर तुम्ही जास्तीत जास्त स्वतःच्या संधी ओपन ठेवायला हव्यात. तर ते कधी राहील की ज्यावेळेस तुम्ही जर आधी इंजिनिअरिंग जर केलं तर तुम्हाला इंजिनिअरिंगची आणि त्यानंतर समजा तुमचं MBA करायला ची इच्छा नसेल किंवा तुमचं फायनान्शियल पोझिशन नसेल तरी इंजिनिअरिंग हा इतका सॉलिड बेस आहे, त्यानंतर तुम्ही इंजिनिअरिंगच्या बेसवर सुद्धा जॉब्स मिळू शकतात. त्याच्यामुळे इंजिनिअरिंग आणि MBA हे बऱ्याच प्रकारे, एकतर मार्केटमध्ये जास्त डिमांड इंजिनियर्स प्लस MBAचीच असते. त्यातल्या त्यात मी तुम्हाला सांगतो, जर मेकॅनिकल इंजिनियर तुम्ही असाल, मेकॅनिकल इंजिनियर आणि MBA हे खूप जर आपण क्रम लावला तर नंबर 1 कॉम्बिनेशन आहे. तो एक प्रश्न झाला. आणि दुसरं असं की तुम्ही तुमच्या संधी खूप मोठ्या करतात इंजिनिअरिंग MBA करण्यासाठी. त्याच्यामुळे माझं तर मत असेल, तुमच्या पुढची जरी तुमच्या मनात कल्पना असेल की मला पुढे जाऊन MBA करायचं आहे, तर तुम्ही इंजिनिअरिंगच करावं. तर थँक्यू, चांगलं उत्तर दिलं सर आम्ही याचं. तर मला तुम्हाला असं विचारायचं सर अजून की MBAमध्ये कुठल्या ब्रांचेस असतात, म्हणजे स्पेशलायझेशन कुठले करू शकतो? जसं समजा इंजिनिअरिंगमध्ये मेकॅनिकल, कॉम्प्युटर, तसं MBAमध्ये कुठले स्पेशलायझेशन असतात?
तर MBAमध्ये खूप बेसिक स्पेशलायझेशन असतात, खूप नसतात. आणि एक बेसिक डिफरन्स जो आहे इंजिनिअरिंग MBAमधला तो पण मी तुम्हाला सांगेल. ॲडमिशन घेताना फर्स्ट इयरलाच तुम्हाला तुमची ब्रांच चॉईस करावी लागते. नक्कीच फर्स्ट इयर सर्वांचं सेम असतं, सिलेबस सेम असतो. फार कमी मुलांना फर्स्ट इयरला एक ब्रांच घेऊन आपण ॲडमिशन घेतल्यानंतर जर कॉलेज परमिट करत असेल तर तुम्ही आपली ब्रांच चेंज करू शकतात, अदरवाईज नाही. 99% तसं होत नाही. त्यामुळे तुम्हाला अगोदरच तुमची ब्रांच सिलेक्ट करावी लागते. MBAमध्ये तसं नाही. MBAमध्ये जनरल ॲडमिशन होतात. नंबर ऑफ सीट्स असं काहीही नसतं की या कॉलेजमध्ये 80 सीट मार्केटिंगला आहेत आणि 30 सीट्स आहेत तेवढ्याच ते भरतील. फर्स्ट इयरला आल्यानंतर तुम्हाला कॉलेजचे जे टीचर्स असतात ते सुद्धा मार्गदर्शन करतात. तुम्ही पण थोडा रिसर्च करू शकता तुमच्या स्किल सेटनुसार. फर्स्ट इयरला तुम्ही प्रत्येक टॉपिकचे सब्जेक्ट हाताळतात. त्याच्यानंतर तुमचा ज्याच्यात इंटरेस्ट असतो तुम्ही सेकंड इयरला तुमचा ब्रांच चॉईस करतात. आता झालं ब्रांचच्या गोष्टी. तर ब्रांचमध्ये सर्वात मेन ब्रांच जी असते ती मार्केटिंग. MBAमध्ये मार्केटिंग ही सर्वात महत्त्वाची ब्रांच आहे. त्यानंतर फायनान्स येते. फायनान्सला जनरली मी रिकमेंड करेल की जे फायनान्शियल बॅकग्राऊंड ज्यांनी BCom केलेलं आहेत त्यांनी जनरली ही ब्रांच चॉईस करावी. त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा तुम्ही इंजिनियर असाल तर नो डाऊट तुम्ही कधीही ती ब्रांच जॉईन करू शकतात. पण जर तुमचं फायनान्शियल बॅकग्राऊंड असेल तर तुम्हाला थोडा फायदा मिळतो. मार्केटिंग तर कोणीही करू शकतं, पण मार्केटिंगला पण मोस्टली येणारे इंजिनियर्सच जास्त असतात. त्यानंतर ऑपरेशन म्हणून एक ब्रांच असते. पण ऑपरेशन ब्रांचला एक रिस्ट्रिक्शन असे असतात की ऑपरेशन ब्रांच तोच व्यक्ती घेऊ शकतो ज्याचं बॅकग्राऊंड इंजिनिअरिंग आहे आणि इंजिनिअरिंग पण मेकॅनिकल, प्रोडक्शन, इन्स्ट्रुमेंटेशन या 3 ब्रांचमध्ये तुमचं MBA झालं असेल, इंजिनिअरिंग झालं असेल तरच तुम्ही ऑपरेशन ही ब्रांच घेऊ शकतात. त्यानंतर सप्लाय चेन मॅनेजमेंट एक ब्रांच असते. तर या 4 मेन ब्रांचेस आहे. काही छोट्या ब्रांच, काही थोड्या हटके ब्रांचेससुद्धा असतात. जसं IT फील्डवाल्यांसाठी स्पेशल एक MBA असतं. नंतर काही ब्रांचच्या अनुषंगाने काही वेगवेगळ्या टाईपचे MBA पण असू शकतात. पण मेन 4 ब्रांचेस हे आहेत की. आणि हां, सर्वात महत्त्वाचं आपण विसरलो, HR ब्रांच. तर HR ब्रांच ही पण एक खूप चांगली ब्रांच आहे. जर तुमचं कम्युनिकेशन स्किल खूपच छान असेल तर तुम्ही HR ब्रांचला नक्कीच अप्लाय करू शकता. स्पेशली लेडीजसाठी तर HR ब्रांच सर्वात छान आहे. तर मोस्टली तुम्ही HR ब्रांच कुठल्या MBA कॉलेजला जाल तर सर्वात जास्त संख्या MBAमध्ये HRमध्ये मुलींचीच असते. तुम्ही खूप छान होतं म्हणजे अपेक्षित उत्तर दिलं आम्हाला. तर सर आता मला पुढचा क्वेश्चन असा आहे तुम्हाला की MBA नंतर थोडक्यात म्हणजे गव्हर्नमेंटसाठी काय काय वॅकन्सी असतात, कुठल्या गव्हर्नमेंट जॉबसाठी कुठल्या ऑपॉर्च्युनिटीज असतात MBA केल्यानंतर? तर MBA केल्यानंतर हा पण एक थोडासा मिसकन्सेप्शन आपल्या मार्केटमध्ये आहेत की तुम्हाला बरेच लोक म्हणतील की MBA फक्त कॉर्पोरेट वर्ल्डसाठीच आहे, प्रायव्हेट वर्ल्डसाठीच आहे. ते काही अंशी खरं पण आहे, पण असं नाही आहे की MBA केल्यावर तुम्हाला MBAच्या बेसवर कुठलाही गव्हर्नमेंट जॉब नसतो. तर त्याच्यामध्ये सर्वात स्पेशल एक जॉब जे असतात ते म्हणजे PSU म्हणजे ज्या गव्हर्नमेंट अंडरटेकिंग कंपनीज असतात. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. महारत्न, नवरत्न आणि रत्न कंपनी या 3 कॅटेगरीजमध्ये त्या कंपनीज मोडतात त्यांच्या टर्नओव्हरनुसार. आणि ते किती महत्त्वाचा प्रोडक्ट हँडल करतायत गव्हर्नमेंटसाठी त्यासाठी. मी एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर महारत्न कंपनीमध्ये कोल इंडिया लिमिटेड येते, नंतर ONGC येते, भारत पेट्रोलियम वगैरे. रत्न कंपनीमध्ये वेगवेगळे पॉवर प्लांट वगैरे येतात. तर या कंपनीज असतात. या कंपनीची सेपरेट एक्झाम असते मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून. त्या मॅनेजमेंट ट्रेनीची एक्झाम तुम्ही MBA नंतर पण देऊ शकतात. त्यात बेसिकली MBA HRवाल्यांना जे केलेलं असतात त्यांना खूप जास्त अपॉर्च्युनिटी मिळते. MBA मार्केटिंगसाठी सुद्धा जागा असतात पण कमी असतात, कारण तुम्ही बघू शकता गव्हर्नमेंट कंपनी आहे तर मार्केटिंगची तेवढी त्यांना टीम लागत नाही. पण असतात, त्याच्यात तुमची एक्झाम असतात. ते एक्झाम देऊन क्रॅक करून तुम्ही खूप चांगलं करिअर त्याच्यामध्ये अचीव करू शकतात. आणि जर एकदा PSU कंपनी तुमचा स्टार्ट झाला त्यानंतर तुम्ही कंपनी चेंजसुद्धा करू शकतात. त्यामुळे PSU एक खूप चांगला ऑप्शन आहे गव्हर्नमेंट अंडरटेकन कंपनीजमध्ये. MBA साठी स्पेशल जागा असतात, त्याच्यात सेपरेट एक्झाम्स होतात, इंटरव्ह्यू होतात, त्याच्यातून तुम्ही याच्यात जाऊ शकतात. खूप चांगल्या फॅसिलिटीज वगैरे असतात. आणि त्यानंतर MBA HRसाठी आपल्या बाकी गव्हर्नमेंट सेक्टर्समध्ये पण जागा असतात. पण मोस्टली जास्त करून ते सर्व काही असतात त्या गव्हर्नमेंट अंडरटेकिंग कंपनीजमध्ये असतात. त्याच्या सेपरेट एक्झाम्स होतात, पण त्या कुठेही कॅम्पस इंटरव्ह्यूला वगैरे जात नाहीत.
त्यांच्या एक्झाम देऊनच तुम्हाला ते क्रॅक करून पुढे जावं लागतं. तर सर आता तुम्हाला शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही जवळपास 4 ते 5 वर्षापासून कॉर्पोरेट लाईफमध्ये आहात. तर 11-12 पासून मुलांनी कुठल्या क्वालिटीजवर फोकस करावा की जेणेकरून त्यांना कॉर्पोरेट लाईफमध्ये वर्क करताना इझी जाईल, अशा कुठल्या क्वालिटीज आहे की त्यांनी गेन कराव्यात 11-12 पासून? तर 11-12 पासून जर तुम्हाला बघायचं असेल आणि तुम्हाला MBAसाठीच नाही, तुम्ही इंजिनिअरिंगनंतरसुद्धा कॉर्पोरेट लाईफमध्ये जॉईन होतात, तर ते करण्यासाठी तुमच्यात काय स्किल्स असाव्यात, तर त्या स्पेसिफिकली कॉर्पोरेट लाईफसाठीच नाही, आजकाल गव्हर्नमेंटमध्ये पण तेवढं स्ट्रेसफुल सिच्युएशन आलेली आहे आणि तिथं पण खूप काम करताना खूप सारं स्ट्रेस असतो, टेन्शन असतं. तर तुम्ही एक माइंडसेट बनवून तुम्हाला चालावं लागेल, कारण येणारा काळ खूप टफ आहे. आता कोरोना सध्या आपण कोरोनासारख्या जागतिक महामारीमधून जातो आहे, त्याच्यानंतर काळ अजून टफ होणार आहे. तर एक टफ काळ तुम्हाला फेस करायचा आहे, खूप ट्रिमेंडस कॉम्पिटिशन तुम्हाला फेस करायचं आहे. बॅक ऑफ द माइंड तुम्ही बनवून ठेवायला हवं आणि इतक्या सगळ्या लोकांमध्ये तुम्ही कसं काय एक वेगळे दिसाल, तुमच्यामध्ये काय वेगळी स्किल आहे त्याचा विचार करून ती स्किल तुम्ही डेव्हलप करायला हवी आणि जर जमलं तर त्या स्किल्सच्या रिलेटेडच तुम्ही तुमचं करिअर चॉईस करायला हवं. त्याच्यामुळे आता ती वेळ आलेली आहे की तुम्ही 11वी-12वीच कशाला, 8वी-9वीपासूनच खूप सारे करिअर काउन्सिलर असतात. त्या करिअर काउन्सिलर्सला भेटून ते स्वतः तुमच्यातले सुप्त गुण हेरतात आणि त्यांना तो तुम्हाला सजेस्ट करतात की तुम्ही कुठल्या करिअरमध्ये जावं, कुठला करिअर चॉईस करावा, हे सगळ्या सजेशन तुम्हाला देतात. त्यांच्याकडनं सजेशन घेऊन तुमचे कोणी फ्रेंड सर्कलमध्ये किंवा तुमचे कोणी सिनियर असतील, नातेवाईक असतील, जे कॉर्पोरेटमध्ये काम करत आहेत, त्यांच्याशी बोलून तुम्ही तुमचा एरिया ऑफ इंटरेस्ट पहिले शोधा. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये जाता तेव्हा तुम्ही हे बॅक ऑफ द माइंड हा माइंडसेट बनवून चला की तुम्हाला एक प्रेशर तिकडे हँडल करायचं आहे. परत बोलायला शिका, उत्तर विचारायला शिका, नाही म्हणायला शिका. फक्त गव्हर्मेंट जॉबसारखं नाही राहिलं आता की बस लागलं की आपलं आयुष्य त्याच्यात निघालं. गव्हर्मेंट जॉबमध्ये पण खूप टफ आहे. तर फाईट करायला तर रेडी राहा आणि बोलायला शिका, उत्तर विचारायला शिका आणि चुकीचं असेल त्याला चुकीचं म्हणायला शिका. हे फार महत्त्वाचं आहे. तर थँक्यू सो मच सर, तुम्ही खूप छान गायडन्स केला आमच्या यूट्यूब चॅनलवर येऊन आणि आमचे सगळे प्रश्नांचे म्हणजे खूप आम्हाला असं समाधान वाटलं असं तुम्ही उत्तरं दिलेत. तर गाईज तुम्हाला काही डाऊट असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑनलाईन यूट्यूब चॅनलची एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याची लिंक दिलेली आहे, तिला जॉईन करा आणि तिथं तुम्ही विचारू शकता की तुम्हाला काय MBAबद्दल का कुठल्याहीबद्दल काही डाऊट असतील तुम्ही ते विचारू शकता. आणि असेच आमचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सर.